लुक स्टुडंट, भाग 1 मध्ये पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला जर्नी टू द वेस्ट मध्ये जी नवीन शब्द आलेले आहेत त्या नवीन शब्दांचे तुम्हाला अर्थ सांगितले आणि त्यांचे उच्चारही तुम्हाला सांगितले वाचून. आणि आता आपण सर्वांनी ते लिहिले असतीलच, तर आता आपण प्रत्यक्ष पाठ शिकवायला सुरुवात करणार आहोत. 1.4 जर्नी टू द वेस्ट. मच ऑफ द वर्ल्ड वर्ल्ड्स लिटरेचर. लिटरेचर म्हणजे काय? साहित्य. आपण बघितलं की साहित्य. मच ऑफ द वर्ल्ड हॅज बीन ट्रान्सलेटेड. मच भरपूर, मच ऑफ पुष्कळ, ऑफ द वर्ल्ड जगातलं, लिटरेचर म्हणजे साहित्य, हॅज बीन ट्रान्सलेटेड. ट्रान्सलेट झालं म्हणजे भाषांतरित झालं इनटू इंग्लिश. म्हणजे जे काही चांगलं साहित्य होतं, लोकांना आवडलं, ते कुठं ट्रान्सलेट झालं, भाषांतरित झालं, इन टू इंग्लिश मध्ये झालं. इन दिस पॅसेज, या पॅसेज मध्ये वी लर्न अबाउट अन इपिक. वी लर्न म्हणजे शिकणे, अबाउट च्याबद्दल, अन इपिक नॉवेल. इपिक नॉवेल एकत्र शब्द आहे बघा, इपिक आणि नॉवेल. इपिक म्हणजे इथं दिलंय बघा, इपिक म्हणजे ए लॉंग पोएम. म्हणजे पोएम तर तुम्हाला माहिती आहे, पोएम म्हणजे कविता, पण इपिक म्हणजे लॉंग पोएम, मोठीची मोठी कविता. दॅट टेल अस अ स्टोरी ऑफ ए हिरो. त्याच्यामध्ये एखाद्या हिरोची पहिल्यापासून शेवटपर्यंतची जिंकल्याची हारल्याच्या गोष्टी असतात. इट इज कॉल्ड इपिक. आणि नॉवेल म्हणजे कादंबरी. तर वी लर्न अबाउट अन इपिक. ॲन वापरला आहे कारण तो इनी सुरू झालेला आहे, म्हणून ॲन इपिक. आपण एक इपिक शिकणार आहोत, महाकाव्य शिकणार आहोत, त्याची कादंबरी विथ द टायटल. त्यात तिचं काय टायटल आहे, शीर्षक काय आहे? जर्नी टू द वेस्ट. बघा आपल्या पाठाचं शीर्षक सुद्धा जर्नी टू द वेस्ट हे आहे. तर आपल्या इपिकचं टायटल काय आहे? जर्नी टू द वेस्ट. अँड इट मोस्ट ब्युटिफुल कॅरेक्टर इज ब्युटिफुल नाही सॉरी पॉप्युलर कॅरेक्टर. अँड इट्स या स्टोरीचं किंवा या नॉवेलचं, इपिकचं मोस्ट पॉप्युलर लोकप्रिय. पॉप्युलर या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, लोकप्रिय. कॅरेक्टर म्हणजे पात्र, म्हणजे व्यक्तिरेखा. सन उकॉंग आहे. सन उकॉंग और मंकी किंग, त्याचं दुसरं नाव और म्हणजे किंवा मंकी किंग आहे. धिस नॉवेल इज क्लासिक. हे जे नॉवेल आहे ते अति उत्कृष्ट आहे बघा. क्लासिकचा अर्थ इथं दिलेला आहे. क्लासिक म्हणजे एक्सलंट. क्लासिक म्हणजे एक्सलंट एक्झाम्पल. एक्सलंट म्हणजेच उत्कृष्ट. बेस्ट, दुसरा आपण त्याला बेस्ट. तर क्लासिक म्हणजे बेस्ट ऑफ चायनीज लिटरेचर. कुठलं क्लासिक आहे ते, कशामध्ये ते क्लासिक आहे? तर चायनीज लिटरेचरमध्ये. चीन, चायना आणि त्यामधलं जे आहे चायनाशी संदर्भात त्याला चायनीज म्हणतो आपण. चायनीज वस्तू, चायनीज लोक, जसं इंडिया इंडियन, चायना चायनीज. चायनीज लिटरेचर, चायनाचं जे साहित्य आहे, चायनातल्या लोकांनी लिहिलेलं जे लेख, साहित्य, कादंबऱ्या, कथा, त्याला म्हणायचं चायनीज लिटरेचर. त्या सर्वांमध्ये उत्कृष्ट नॉव्हेल कोणता आहे? जर्नी टू द वेस्ट. इट वॉज रिटन इन 16th सेंचुरी. कधी लिहिलं गेलं ते? 16th सेंचुरी. 16 म्हणजे 16व्या शतकामध्ये लिहिलं गेलं. 16th सेंचुरी. सेंचुरी म्हणजे शतक. आता कितवं शतक चालू आहे? आता 21वं शतक चालू आहे. 20 पूर्ण झाले आपले. 2000 ला आपलं 20वं शतक पूर्ण झालं आणि आता आपलं 2020 आहे. म्हणजे आपण 21व्या शतकात आहोत. बाय इट वॉज रिटन इन 16th सेंचुरी. हे 16व्या शतकामध्ये लिहिलं गेलं. बाय वू चांग एन. डज द पॅसेज रिमाइंड यू ऑफ ए फ्यू थिंग्स? डज होतंय का, येतंय का काही? पॅसेज, हा पॅसेज मध्ये रिमाइंड म्हणजे रिकॉल, म्हणजे आठवतंय का तुम्हाला काही? रिमाइंड यू, तुम्हाला काही आठवतंय का? ए फ्यू थिंग्स, काही थोड्या गोष्टी आठवताय का? यू रीड, तुम्ही वाचल्या. इन द युअर हिस्ट्री टेक्स्ट बुक, तुमच्या हिस्ट्रीच्या टेक्स्ट बुकमध्ये वाचल्या. लास्ट इयर म्हणजे आता बघा आपण 7वी शिकतो, म्हणजे तुम्हाला कोणत्या हिस्ट्रीतल्या गोष्टी सांगतो येत आहे? 6th स्टँडर्डच्या. लास्ट इयर म्हणजे तुम्ही कितवीला होता? 7th स्टँडर्डला. 7th स्टँडर्डच्या काही हिस्ट्रीच्या गोष्टी या चित्राकडे बघितल्यावर, हा सगळा आपण वाचन केल्यावर पॅसेज तुम्हाला काही आठवतंय का? बघा या ठिकाणी वॉर्मिंग अप आहे. वॉर्मिंग अप मध्ये पहिलं आपण इपिक बघितलं, दुसरं आपण क्लासिकल बघितलं. क्लासिकल म्हणजे एक्सलंट. आणि आता इथं पुढचा शब्द आहे हिस्टोरिकल, बेस्ड ऑन हिस्ट्री
आणि फिक्शनल म्हणजे नॉट रिअल, बिलॉंग टू अन इमॅजिनरी स्टोरी. आता हिस्टरी म्हणजे ज्या इतिहास हा काय असतो, पुरावे दाखवतो. पुरावे म्हणजे इतिहासाला पुरावे असतात. शिवरायांचा जो गड किल्ले आहेत ते काय आहेत, इतिहासाचे त्यांचे पुरावे आहेत का ही गोष्ट घडलेली आहे. जी गोष्ट घडली तिचे पुरावे असतात त्याला हिस्टोरिकल थिंग्स, हिस्टोरिकल गोष्टी असं म्हणतात. आणि फिक्शनल म्हणजे काय की बऱ्याचशा अलाउद्दीनचा दिवा, सिंदबाद द सेलर या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, छोटा भीम माहीत नाही, म्हणजे त्याचे काहीच पुरावे नाही. माहीत आहे परंतु त्याचे कुठलेही पुरावे नाही. म्हणजे नॉट रिअल, ते काय आहे, ते कार्टून आहे म्हणा, लोककथा आहे म्हणा, नॉट रिअल किंवा बिलॉंग टू अन इमॅजिनरी स्टोरी. इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक, काल्पनिक आहे. तर याला काय म्हणायचं, फिक्शनल. जे काल्पनिक आहे त्याला इमॅजिनरी किंवा फिक्शनल असं म्हणतात. तर वी आर गोइंग टू टॉक इन इंग्लिश. पुढे फर्स्ट टॉपिक, दिस इज फर्स्ट पॉइंट. हाऊ डू द पीपल फाइंड देअर वेज. कशा प्रकारे पीपल फाइंड देअर वेज शोधतात. थ्रो द डेझर्ट, थ्रो च्यामधून, थ्रू म्हणजे च्यामधून, डेझर्ट वाळवंटातून. मग थ्रू द डेझर्ट, फॉरेस्ट, माउंटेन, ओशन. आता डेझर्ट, फॉरेस्ट म्हणजे यस जंगल, माउंटेन्स पर्वत आणि ओशन म्हणजे महासागर. सी आणि ओशन मध्ये फरक आहे. सी म्हणजे समुद्र आणि ओशन म्हणजे महासागर. एक्सेट्रा. टुडे म्हणजे टुडे हाऊ द पीपल फाइंड देअर वेज. आता लोक कसं थ्रू द डेझर्ट वगैरे फॉरेस्ट माउंटेन मधून टुडे कशा प्रकारे फाइंड आउट देअर वे, फाइंड शोधतात त्यांचा रस्ता. तर आपल्याला माहिती आहे आपण गुगल मॅपला टाकलं की आपण सगळ्या गोष्टी सहज शोधू शकतो. एका जागेवरून आपण कुठे आहोत, काय आहोत. हाऊ डू, पुढचा प्रश्न विचारला, हाऊ डीड दे डू इट इन द पास्ट. मग ते हाऊ डीड, आता इथं काय होतं, डू होता म्हणजे वर्तमान काळामध्ये काय करायचंय ते विचारलं होतं, कसे करतात. पण हाऊ डीड कसे करत होते, दे डू ते कसे करत होते इन द पास्ट. डिस्कस चर्चा करायची. तर पहिल्या काळामध्ये त्यांच्याकडे दगडावर म्हणा किंवा पानावर झाडाच्या दे यूज मॅप, नकाशा बनवायचे. दे मेकिंग मॅप ऑन इट. अँड सेकंड, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट. से वेदर इच वन इज हिस्टोरिकल और फिक्शनल. आता बघा दुसरा पॉइंट असा आहे की रीड द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे वाक्य वाचायची. ही जी खालची स्टेटमेंट आहेत 1 2 3 4 5 6 7 8 ही वाचायची आणि याच्यामधलं स्टेटमेंट से सांगा, वेदर जर तर, जर की हे जर, इच वन प्रत्येक, यातलं प्रत्येक सांगायचं आहे. हिस्टोरिकल आहे की फिक्शनल आहे. इज इट हिस्टोरिकल और इज इट फिक्शनल. आता फर्स्ट, इंडियन मर्चंट्स, इंडियन भारतीय मर्चंट व्यापारी यूज्ड टू ट्रॅव्हल अक्रॉस द सी, अक्रॉस च्या पार जाणे. इंडियन मर्चंट्स यूज्ड टू ट्रॅव्हल करत होते कुठे, अक्रॉस द सी, समुद्राच्या पलीकडे ट्रॅव्हल करत होते. मेनी सेंचुरीज ॲगो, फार सेंचुरी शतके आधी सुद्धा ते करत होते. आत्ताच घोड्यांचा शोध लागला आणि मग करायला लागले असं नाही. मग याचे काय पुरावे आहेत, अनेक संस्कृतींमध्ये आपल्या भारतामध्ये बनवलेल्या वस्तू तिथं संग्रहालयामध्ये अनेक वर्षापूर्वीच्या उत्खननामध्ये, हजारो वर्षाच्या उत्खननामध्ये सापडतात. आणि मग त्यावरून असं सिद्ध झालं की इंडियन मर्चंट काय करायचे, व्यापार करायचे आणि त्यामुळे अक्रॉस द सी, साता समुद्रापार सुद्धा त्यांचा व्यापार चालायचा, हे यावरून सिद्ध होतं. मग ही गोष्ट, हे जे स्टेटमेंट आहे हे कसं आहे, तर इट इज हिस्टोरिकल स्टेटमेंट. हिस्टोरिकल, इट इज हिस्टोरिकल स्टेटमेंट. म्हणजे पुढचं, सिंदबाद द सेलर कम्प्लिटेड 7 voyages. आता सिंदबाद नावाचा जो सेलर होता कम्प्लिटेड 7 voyages. voyages म्हणजे समुद्र सफरी त्याने केल्या, असं त्याचं पुस्तक आहे. 7 समुद्र सफरी नावाचं त्याचं पुस्तक आहे. कोणाचं, सिंदबाद द सेलर या कॅरेक्टरचं. परंतु हा कॅरेक्टर होता याचा कुठलाही पुरावा नाही, म्हणून हे काय आहे, फिक्शनल आहे. फिक्शनल आहे. पुढील, नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून.
नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन मून इन 7th century. हे काय आहे? इट इज हिस्टोरिकल बिकॉज इट इज हॅपन. आणि त्याचे काय आहेत? पुरावे आहेत. हिस्टोरिकल. ओके. अलाउद्दीन, आता सध्या अलाउद्दीनची मालिका चालू आहे, कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट. तर बघा, हे काय ओरिजिनल त्याचा काही पुरावा आहे का? अशा पद्धतीची मॅट कुठे संग्रहालयात तुम्हाला दिसली का? की अलाउद्दीन असल्याचं त्याच्या घरादाराचे काही पुरावे आहे का? नाही. सो इट इज अ फिक्शनल थिंग्स. ओके. अलेक्झांडर द ग्रेट. अलेक्झांडर नावाचा जो राजा होता ग्रेट, त्याला उपाधी दिली अलेक्झांडर द ग्रेट. कॉन्कर्ड, त्याने जिंकला ए नंबर ऑफ कंट्रीज. काय केलं होतं? नंबर ऑफ कंट्रीज जिंकल्या होत्या, भरपूर कंट्रीज बिफोर ही केम टू इंडिया. तर याचे अनेक पुरावे आहेत, म्हणून इट इज हिस्टोरिकल. ओके. गुलिव्हर मेट व्हेरी टायनी पीपल इन द लिलीपुट. गुलिव्हर नावाचा जो व्यक्ती आहे त्याला भेटल्या व्हेरी टायनी पीपल, एकदम बुटके लोक भेटले इन लिलीपुट अँड जायंट्स इन द कंट्री ऑफ बॉर्बिंडिंग नॅग. तर बार्बोडी नॅग. तर या ठिकाणी त्याला ते जायंट भेटले आणि लिलीपुटमध्ये टायनी पीपल भेटले. तर ही एक पाश्चिमात्य देशातली स्टोरी आहे आणि ह्या जे कॅरेक्टर आहेत हे सगळे आपल्याला काल्पनिक आहेत, म्हणून फिक्शनल. ओके. देअर इज अ मॅन. देअर इज अ मॅन इन द मून. ते बघा, देअर इज अ मॅन इन द मून. मून मध्ये काय आहे? मॅन आहे. हु वॉचेस, तो बघतोय. व्हॉट्स गोइंग ऑन द अर्थ, तो पृथ्वीवर काय चाललंय हे बघतोय. हे खरं वाटतंय का तुम्हाला? नाही. आता लोक यान घेऊन भारत सुद्धा 2-3 वेळा भारतीय यान सुद्धा, मनुष्य सुद्धा चंद्रावर जाऊन आला. मग असा माणूस आहे असं तुम्हाला वाटतं का? नो, इट इज फिक्शनल. इट इज काल्पनिक गोष्ट आहे, फिक्शनल स्टोरी आहे. एम्पिरियर अशोका. इम्पिरियर म्हणजे सम्राट. सम्राट अशोका. अशोकाज एम्पायर. अशोकाचे एम्पायर, साम्राज्य. स्ट्रेच्ड म्हणजे काय? पसरले होते. कुठे? स्ट्रेच्ड, पसरणे. फ्रॉम मॉडर्न डे म्हणजे आत्ताच्या आधुनिक, आताचा जो अफगाणिस्तान टू बांगलादेश आहे तिथे स्ट्रेच्ड एम्पायर ऑफ अशोका त्या ठिकाणी पसरले होते. ही गोष्ट खरी आहे का? हो. अशोका, म्हणूनच त्याला सम्राट अशोका असं म्हटलं जायचं. तर सम्राट अशोका ही जी गोष्ट आहे, हे जे व्यक्तिमत्व आहे त्याच्याबाबत घडलेले स्टेटमेंट आहे. इट इज हिस्टोरिकल. आता बघा, बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत यात द टीचर शुड ॲड अदर फॅमिलियर एक्झाम्पल. त्यामुळे तुम्हाला अनेक फॅमिलियर उदाहरणं आपण दिले सोबत. टू हेल्प द चिल्ड्रन डिसाइड व्हॉट इज रिअल अँड व्हॉट इज इमॅजिनरी. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं की हिस्टोरिकल. शिवाजी महाराज यांचं अस्तित्व, त्यांचे गड किल्ले, त्यांनी बांधलेले महाल, पेशवे, त्यांचं हे सगळ्या या गोष्टी, पेशवे त्यांच्या काळात झालेल्या गोष्टी, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी काढलेल्या शाळा, ह्या गोष्टी कशा आहेत? इट इज हिस्टोरिकल थिंग्स. हिस्टोरिकल थिंग्स आहेत. ह्या कशा थिंग्स आहेत? हिस्टोरिकल म्हणजे त्याला बेस्ड ऑन हिस्टोरी आणि त्याला पुरावे आहेत. बेस्ड ऑन हिस्ट्री, इतिहास, त्याला इतिहासामध्ये त्याचे पुरावे सापडतात, म्हणून इट इज हिस्टोरिकल. आणि बाकीचे मात्र फिक्शनल. ओके. नाउ tomorrow we will, in next part we will study about journey to the west.